राम राम मंडळी. राम 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 राम. काय पाहुणं, कोण गाव आपलं? लोहदंड आमचं गाव. आई वडिलांना शोधतोय. यात्रेला निघालेत. तुम्ही कुठे बघितलं का त्यांना? इथून रोजच्या रोज यात्रेकरू जातात. कोण सांगावं? नाही, माझे आई वडील वयस्कर आहेत. 4-5 मासापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे म्हातारे हो लोहदंडचे ना? हो हो. एक म्हातारं जोडपं या देवळात आश्रयाला राहिलं होतं खरं. म्हातारा गावात भीक मागायचा आणि म्हातारी शिजवून खायला घालायची. आला ते तर नो मग. हो हो, तेच असतील. हो. काशी वाटेने पुढे गेले, पर मला नाही वाटत आत्ता भाऊ तर जित्ते असतील म्हणून. लय थकले होते. असं म्हणू नका हो. काय भाग्यवान आहेत म्हातारीन म्हातारा. हा अहो, लोक बघा आई वडिलाच्या आठवणीने किती कळवळतोय. जा बाबा जा, भाग्यवान असशील तर तुझे आईबा तुला भेटतील. जा बाबा जा. राम राम. राम राम. माता हो, आपण कोण आहात? आत्ता इथे तुम्ही स्वच्छतेचं काम केलं आणि आज जाऊन बाहेर येताय तर इतक्या तेजपुंज कशा काय झालात? वत्सा, आम्ही तिघी म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या आहोत. माता हो, जगाला पावन करणारे आपण इथे अशी हलकी कामे का बरं करता? रोज हजारो पापी आपली पाप आमच्या पाण्यात धुतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. हे कुक्कुट स्वामी यांच्या सामर्थ्यानं आम्ही पवित्र आणि तेजपुंज होतो. हे कुक्कुट स्वामी आहेत तरी कोण? अशी कोणती साधना त्याने केली? त्यांची साधना इतकी पुण्यशील आहे की समस्त देव त्यांना अधीन आहेत. केवळ त्यांच्या दर्शनानं आम्ही पुनश्च पवित्र होतो. असं? मग मी त्यांचं दर्शन घेतोच. अवश्य घे, तू इथेच थांब. स्वामी, कल्याण वस्तू. कोण आपण? स्वामी, मी पुंडलिक. आपल्या दर्शनाची महती जाणली. वाराणसीला निघालोय. मार्ग चुकलोय. मला योग्य मार्गदर्शन कराल का? मला कोणत्याही तीर्थक्षेत्राची माहिती नाही. मी कोणतीही साधना केली नाही. मी कधी ध्यानधारणा करत नाही. मी तुला कोणता मार्ग दाखवणार? स्वामी, आपल्याला अशी कोणती सिद्धी प्राप्त आहे ज्यामुळे नद्या पवित्र होतात? ते मला ठाऊक नाही पुंडलिका. मी माझ्या माता पित्यांची शिव पार्वती समजून सेवा करतो. अहोरात्र सेवा करतो. मी त्यांच्या वृद्धवेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच माझी सेवा साधना आहे. अशी माझी श्रद्धा आहे की आई वडिलांची सेवा हेच पुण्यकर्म आहे. आईला केलेला एक नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 लक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं आपल्या वेदांमध्येच म्हटलेलं आहे. जो माता पित्यांची निंदा करतो त्यांना क्लेश येतो.
सत्याबाई सत्याबाई हो असं काय करताय कुणी कुणी नाही आहे इथे असं कसं आत्ता त्यानं मला हाक मारली हो माझं बाळ सत्याबाई कुणी नाही